जाम लेट झाला आहे, कारण का आपला जो टाईम होता आपण जो फिक्स केलेला डिले झाला आपल्याला. आपण निघालो तो 7 वाजता, पण आपल्याला खूप लेट. आपल्याला पहिलं दहिसरला जायचं, त्यामुळे आपण जेवढं पॉसिबल तेवढं दहिसरला जाऊन तिथून ट्रेन पिकअप करू, तिथून मग पुढे बघू. आपण जो टाईम ठरवलेला असो खूप पाठीपुढे होत चालला आहे, त्यामुळे मला वाटत नाही आपण जो फिक्स टाईम ठेवलेला त्या टायमात पोचू. सो लेट्स गो, बघू आता कसं काय होतं. नाही बोला तरी आपल्याला दहिसरला जायला अजून 1 तास लागेल. ट्रॅफिक पण मिळेल आज सकाळ झालं, त्यामुळे ट्रॅफिक पण असेल. तिथून बघू आता किती टाईम लागतो दहिसरला जायला. म्हणजे तू कशी हे आमचे असे मित्र टेपा देणारे भेटले की काय काय. अरे बाबा काय माणूस आहे असा टेंट पप्पाने टेंट आणलेला असं गाडी काढतो आणि वरनं डायरेक्ट फक्त पार्किंगला लावलेली गाडी जाम गोडे लावले. स्वतःच असलं की हलवलं नाही. अरे मित्राचा असतो ना, मित्राला असंच मारायचं असतं. जस्ट आता टेंट रिसीव्ह केला आपण. सो आता पुढे आपण निघू, जेवढं पॉसिबल आहे तेवढं पटापट निघू, बिकॉज जाम डिले झाला आहे. सो बघू आता किती अजून. फायनली आता इथून नाश्ता करून निघतो आहे भाऊसोबत. आता बघू शकता तुम्ही अशी टायमिंग आहे. सो चला रायगडची पुढचा प्रवास सुरू करू. तुम्ही जस्ट आम्ही 5 मिनटासाठी ब्रेक घेतला आहे बिकॉज जाम पाय दुखतात आहे. हा बघा इकडे फोनवर फोन चालू आहेत. घंटा आलाय कारण का जाम डिले झाला, जाम म्हणजे जाम डिले. आकाशवाणीला मस्त पेट्रोल होतं. आम्हाला गाडीवर पेट्रोल असल्यामुळे जवळपासचं पेट्रोल नाही आहे. पण आता निघताना उद्या सकाळी बघून घ्यायला जवळपास जर पेट्रोल भेटला तर
रस्ता असेल काय वाटत नाही. नाही, पूर्ण वळणाचा रस्ता आहे. आणि असाच आहे ना बाहेर आता. आपण आता ऑलमोस्ट थोडं चढलो आहे रायगड. बघू शकता पब्लिक आता सध्या खाली उतरते आणि आपल्याला अजून नाही बोलत तरी एवढा गड अजून चढायचं आहे. वजन आहे त्यामुळे जाम थकवा लागतं. आम्ही आरामात जाणार आहेत हळूहळू हळूहळू. सो चला बघू. सर कुठे आहेत? गेली ती. ठीक बा आहेत छोटे छोटे. नंतर पुढे जाऊन 360 चालू करतो. बाकी काही नाही. माट्याचा भाव लई भारी फक्त दिसलं. अरे वाटाण्या 360 चालू केला तर ती दिसणार, नाही तर नाही दिसणार. हा मुख्य दरवाजा आहे. हो सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते लिंक बिंक आहे का नाही काय तुमची? हाय हाय. उचलून घेऊ तुला. टेंट आहे का? हां टेंट काढून ठेवा लागेल. हां. टेंट इथे जमा करून ठेवा. आला नाही वरती. एका वेळेस घेऊन जाऊ. स्टेला आला नाही. नाही आहे. किती थांबू किती वाजेपर्यंत शकतो? तुम्ही वरती 6 साडेसहा पर्यंत थांबू शकता. दरवाजाच्या बाहेर तुम्ही थांबू शकता. इथे वगैरे बाहेर थांबू शकतो. काय करूया मग? वरती नाही जाऊया खाली. हां वरती जाऊ ना. किती वाजले? वरती 6-6 वाजले बघ किती. तू येणार कुठून येणार कुठून? 6:30 ना. हां हा ये जाऊन बघ पर्यंत वरतून. ठीक आहे. टेंट जमा करून ठेवा. पहिला आला होता ना काका? पहिला आला होता ना? पहिला आला होता.
आता पण चाललो टकमक टोकाकडे. हा मधून थोडा रस्ता आहे. असं बघायला गेलं तर टोटली ना मूड ऑफ झालाय. कारण का आम्ही विचार करून आलो की नाईटला स्टे करायचा आणि कॅम्पिंग करायची. बट सध्या आम्ही खाली महादरवाज्यातून चढलो तेव्हा आम्हाला सांगितलं की नाईटला स्टे करू शकत नाही किंवा कॅम्पिंग करू शकत नाही. सो 7 ते 7:30 पण आम्हाला महादरवाजाच्या बाहेर निघायचंय काही पण करून. सो जी विजिट होती रायगडाची टोटली अपूर्ण राहणार आहे. कारण का आमच्याकडे सध्या आता टाइम पण नाही उरलाय त्यामुळे. सो चाललो आता टकमक टोकाकडे. जो प्लॅन केलेला टोटली वेस्ट झालाय. नाईटचा स्टे होता बट अनकम्प्लीट बिकॉज इथे नाईटला स्टे बंद केलाय. लॉकडाऊन नंतर नाईटला स्टे बंद केलाय. सो तो प्रॉब्लेम झालाय सध्या. सो आम्ही आता टकमक टोक करतोय फर्स्ट. देन महाराजांची सदर करणार आहोत आणि त्याच्यानंतर जर टाइम भेटला तर मग बघू अजून 1-2 पॉईंट काहीतरी. ऑप्शन आमच्याकडे दुसरे काहीच नाही आहेत सध्या. जो आम्ही विचार केलेला तो टोटली आमचा वेस्ट गेलेला आहे. तेवढं वजन घेऊन आम्ही चढलोय खरं वरती बट मुश्किल. बघा तुम्ही घाम बघू शकता. पूर्ण चेहऱ्याची वाट लागलेली आहे. असंही नाही. लॉकडाऊन नंतर बोलतात कॅम्पिंग टोटली बंद केली आहे कारण प्रॉब्लेम असतात. पब्लिक येऊन पार्ट्या करतात. साहजिकच आहे पार्ट्या करतात त्यामुळे अलाउ नाहीच केलं पाहिजे. बट एक फॅसिलिटी अशी दिली पाहिजे होती यांना खरंच कॅम्पिंग आणि करायला पाहिजे. स्टुडंटना पे अँड कॅम्पिंग असं या मग करा असतं तर बरं असतं. आम्ही पूर्ण कॅम्पिंगचा प्लॅन करून आलेलो. सो दादाचा पण मूड खराब झालेला आहे. बघू शकता हे असं टकमक टोक आहे. टकमक टोक आहे इथे. बघू आता. नशीब मला वाटतं टोटली खराब होता. सकाळी एक सीन झालेला आमच्यासोबत. त्याच्यानंतर डिले डिले डिले. हे लवकर लवकर उलट. असा पाठी बघू शकता मस्त एकदम क्लास असा. टकमक टोकावरचा व्ह्यू आहे. सो संध्याकाळचा व्ह्यू आहे. 1 नंबर असा क्लास व्ह्यू आहे. बघू शकता टकमक टोक प्लस या साईडला सूर्य आहे. सो व्हिडिओ क्लिअर नाही येणार कारण सूर्य आहे त्यामुळे. आपण बघू शकता असा टोटल टकमक टोकावरूनचा व्ह्यू आहे. 1 नंबर असा क्लास आहे. हँडिंगपर्यंत जाणार आहोत. बघू आता तो टकमक टोक केल्यानंतर आपण मग रिटर्न मारू सदरीपर्यंत. त्याच्या पुढचं मग पुढे बघू कसं काय ते. इथे हवा मस्त झाली आहे. जरा बरं वाटतंय. इकडे नको ना. बघू शकता इकडे आणि एकदम आम्ही दोघंच
आमच्या 4 ते 5 जणांचा प्लॅन होता आणि आम्ही सध्या दोघंच आलो. तुम्ही बघू शकता. बघू शकता इथून तो समोर जो तुम्हाला दिसतोय ती महाराजांची सदर आहे. जिथे बॅक साईडला महाराजांचा वाडा आणि पुढे सदर. ते तुम्हाला 2 बुरुज असे ते बघा, ते जे दिसतात ते 2 बुरुज आहेत. आणि हे सदरेचा गेट आहे जो मेन मोठा आहे ना तो. आणि हा असा व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला सरळ सरळ गेलो की आपल्याला इकडून महाराजांची समाधी. आपण आता बाजारपेठेला पोचलो आहोत. ही महाराजांच्या काळातली बाजार. तुम्ही सूर्यास्त बघू शकता. फोटो काढ ना, तुझा फोटो काढ ना. काय फोटो ना. पूर्ण बाजारपेठ आहे होती आहे अशी आता पूर्ण खंडित पडलेली आहे. पण त्याचा ढाचा अजून तसा तुम्हाला बघायला मिळू शकतो. पूर्णपणे अशी बेस त्याचा अजूनही तसाच आहे. आमच्या समोर तुम्ही जो दरवाजा बघताय तो सदरचा. बघू शकता इथे ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे. आणि हा ते तुम्हाला दिसत असेल एकदम ते मंदिर आहे. अशी अप्रतिम अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे. ही आधी नव्हती, ही आधी सदरेत होती. पण हिला बाहेर आणण्याचं कारण का छत्रपती शिवाजी महाराज सदरेमध्ये कधीच चप्पल घालून बसायचे नाहीत. त्यामुळे ही जी मूर्ती आहे त्याला चप्पल घालून म्हणजे त्यांची पादत्राणे घालून ते आहे, त्यामुळे तिला बाहेर आणून ठेवलं आहे. आणि जी सदरेमध्ये आहे ती विदाऊट चप्पल मूर्ती आहे. हा थांब ना. आणि हा जो तुम्हाला माळ दिसतो तो हा होळीचा माळ आहे. असं तुम्ही बघू शकता. पूर्ण इथे शिवजयंतीला मोठे उत्सव असतात आणि इथे मस्तपैकी एक पूर्ण खेळ भरवले. आता सदरीकडे चाललो आहोत. सिंगल ह्या टायमाला विचार खूप केलेला की पूर्ण रायगड एक्सप्लोअर करायचा, बट पॉसिबल नाही आहे बिकॉज आम्हाला इथे स्टे करायला देत नाही आहे. त्यामुळे सो जेवढा पॉसिबल आहे टकमकटूक झालं, होळीचं मैदान झालं, आता सदर. आणि हा मेन एंट्रन्स आहे. तुम्हाला दाखवतो की नक्की सदर कशी होती आणि आत्ता कशी आहे. सो इथे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला असं राज सदर हे आहे, हे बघू शकता, तुम्ही वाचू शकता. आणि हा जो एंट्रन्स आहे सदरचा तो मेन आहे. इथे तुम्ही मध्ये उभे राहून जर तुम्ही आवाज दिलात तो आतपर्यंत घुमला जातो सदरेचा आवाज. असा बघू शकता.
महाराजांची सदर, जिथे महाराजांची सभा भरायची ती. ही अशी मोठी सदर आहे, बघू शकता. संध्याकाळचा सूर्य बघा काय एक नंबर आहे. तुम्हाला व्ह्यू जर दिसत असेल तर. आणि हे तुम्ही अशी बघू शकता एंट्रन्स. ही जी सदर आहे, हा जो समोरचा तुम्ही दगड बघताय, पहिला तेवढा लेवलचा होता, तो दगड पूर्ण खोदून ह्या लेवलची सदर केलेली आहे. महाराजांची मूर्ती बसवली आहे, जिथे महाराज बसायचे. जय शिवाजी महादेव जय. हो, हे गाईड होते. त्यांनी एक ह्या सदरीचा सर्वात मोठा गुणधर्म सांगितला आहे. राज दरबार होतो. इथे बघू शकता रूम्स, म्हणजे राहायला रूम होते राजांचे, राणींचे. इथे सर्व रूम्स होते, ते आता त्यांची सध्या पूर्ण खंडित आहेत. बघायला गेलात तर तुम्ही खालचा बेस बघू शकता. बट हा जो तुम्ही व्ह्यू बघताय, संध्याकाळचा व्ह्यू आहे, तो बघा किती क्लास दिसतोय तिथून. इथे ज्या गडांवर महाराज राहायचे, त्यांचे इथे घर रूम होते. ओके, बघू शकता असे. आणि हेही बघू शकता, असं बॅक साईड आहे. बॅक साईडला केवढी मोठी जागा आहे अशी मस्तपैकी. काय आपण जास्त एक्सप्लोर नाही करणार आहे तसं बघायला गेलं तर. जेवढी माहिती आहे ती अपूर्णच आहे सध्या तरी. मी बोलू शकतो माझ्याकडे माहिती आहे तेवढी अपूर्ण आहे. हा राजवाडा होता. सो राजवाड्याची तुम्ही इथे बघू शकता, ते तुम्ही वाचू शकता असे. ओके, पूर्ण हा राजवाडा होता. इथे सर्व राहण्यासाठी सोय होती. सर्व इथे असे पद्धतशीर रूम्स होते, ते आता तुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ते सर्व व्यवस्था होती, राहण्या पिण्याची, खाण्यातून एकूण एक सोय होती. आता इथे आपण वरती बघूया. इथे हे आहे, हा बघा, हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाडा. हा एवढा मोठा हा होता. हा जो तुम्ही बोलू शकता रूम, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाडा होता. ओके, सो हा पूर्ण एक असा महाराजांसाठी होता. आणि आता आपण बॅक साईडने जाणार आहे, जिथे तुम्हाला दाखवतो. एक तर बुरुज आहेत बॅक साईडला, ती पण इथूनच आहेत. इकडून चल जरा बघू इकडे काय. या साईडला नगारखानाही होता. प्लस इथे एंट्रन्स नाही, टोटली बंद आहे, हे बघू शकता असे. त्या साईडला जायला दुसरीकडून फिरून जावं लागणार आहे आपल्याला. तिथून चल. आता जरा बरं वाटतं आता फायनली. जेवढं थकलेलो तेवढा पूर्ण थकवा दूर झाला आहे. वरती आल्या
पण जो एक्सप्लोर कर तिथून पण आहे, तिथून पण आहे. इथून चल ना, मग इथून चल. हे चल चल आहे ना इथून बघ. हा तर तिकडे जायला आहे तो. तर तिथे पण जरा वाजूया काय काय आहे ते. का मी जरी थर्ड टाईम आलेलो, एक तर राज्याभिषेक सोहळ्याच्या टायमाला आलेलो, त्यामुळे पूर्ण एवढं फिरणं नाही. राज्याभिषेकाला वरती चढलो, महाराजांचं दर्शन घेतलं, सोहळ्यामध्ये सामील झालो, 1-1.5 तास थांबलो आणि मी आणि माझा मित्र तेव्हाही आम्ही दोघंच आलेलो, रिटर्न गेलो. त्याच्या अगोदर एकदा आलेलो तेव्हा ही अर्धवटच, कारण का वन डे रिटर्न होता, तो वन डे रिटर्न होता, त्यामुळे तोही अर्धवटच झाला आहे, असं नाही की पूर्ण नाही झाला. त्यामुळे ह्या टायमाला विचार केलेला पूर्ण एक्सप्लोअर करायचा, बट बोलतात ना अनफॉर्च्युनेटली आजही आमचं नशीब खराब की आम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करणं भेटतच नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित माहिती पण नाही देऊ शकत. जर पूर्ण एक्सप्लोअर करायला भेटला असता व्यवस्थित टन बाय टन तुम्हाला मी माहिती दिली असती थोडीफार तरी. बट बोलतात ना आता आम्ही स्वतः खायचं आहे, आम्हाला 7 वाजल्याच्या आत खाली उतरायचं आहे. सो त्यामुळे जेवढं अनकम्प्लीट आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला तिकडे नको इथून तिकडे जाऊ आणि तिकडून कल्टी मारू, कारण का इथून परत तेवढं वरती चढावं लागेल आणि इकडे काही नाही बघण्यासारखं. सो बघू शकता ही बॅक साईड आहे. ओके, मस्त व्ह्यू आहे. हे असे बघू शकता तुम्ही, हे राणीवास म्हणजे जिथे राण्या राहायच्या. ओके, सो हे सर्व रूम जे तुम्ही बघताय इथे राण्या राहायच्यात आणि राणीसाठी हा एक मोठा एवढा असा रूम होता. एक महाल बोलू शकता तुम्ही त्याला, आणि खरंच ते महालच आहेत, बोलू शकता काय आहेच ते. बघू शकता तुम्ही असा हा पालखी दरवाजा. आणि तसं बघू शकता हे बुरुज आहेत. हा पालखी दरवाजा इथे आहे आणि हा बुरुज आहे. हे 2 बुरुज आहेत. दोघांची कंडिशन बघायला गेला तर थोडी बिकट आहे, कारण का नाही गेलं तर 350 वर्ष होऊन गेलेत. त्या पद्धतीने तरी अजून अतिशय असे सुंदर आहेत आणि मजबूत आहेत. कुठून जाऊया, इकडून जाऊया की इथून जाऊया? इथून हा रस्ता हाय रस्ता जाऊ शकतो. चल कुठून इथून जाऊया. हा फोटो काढून घे. हे नाही ना, ते पाट्या नाही लावले. आता आमची अशी अवस्था झाली आहे ना की आम्हाला कोणी बोललं ना वरती चला, नाही, आम्हाला आता खालती उतरायची इच्छा खूप झाली आहे. सो वापसीचा हा प्रवास आहे, बघू आता. आम्ही आता एक काम करणार आहे, खालती मोठा जो महादरवाजा आहे, महादरवाजा उतरल्यानंतर आम्ही अर्धा 1 तास आराम करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही विचार करणार घरी कसं जायचं आणि कधी जायचं. जाम कंटाळा आला. पूर्ण प्लॅनिंगची वाट लागलेली आहे. इच्छा होती कॅम्पिंग करून मस्त आज नाईटला मस्त स्टे करायचा. मला इथला नाईट व्ह्यू घ्यायचा होता, पहिली गोष्ट नाईट व्ह्यू घ्यायचा होता, तो राहून गेला आहे. बघू शकता मस्त असे तलाव आहे, पाणी 1 नंबर आणि स्वच्छ आहे. बघू शकता. जाताना चार्जिंग असं आहेत, खूप आहेत. 4 पॉवर बँक आहे.
दुसरी वापरतोय. जाताना पाहिजे. इथून तुम्ही असा वरच बघू शकता. महाराजांचा सदर प्लस राजवाडा तुम्हाला दिसू शकतो. सो हा हत्ती तलाव आहे. हा बघू शकता, हा हत्ती तलाव आहे. कसा केवढा मोठा. इथे हत्ती पाणी पियायचे त्यामुळे त्यांना हत्ती तलाव असं म्हटलं जायचं. इथे तुम्ही डिस्क्रिप्शन वाचू शकता. आता आपल्याला खाली उतरायचं आहे. आता झाला, आता ऑलमोस्ट प्रवास संपला आहे आपला, कारण का आपल्याकडे टाईम पण उरला नाही. आपल्याला 7 वाजल्याच्या आत महादरवाजा इथे पोचायचं आहे. सो चला बघू आता किती वाजतात आहे. आता वाजलेत 6 वाजलेत, 1 तास आहे. म्हणजे ठीक आहे, लवकरच पोचू. बट खूप एकतर महाराजांची समाधी आपण नाही गेली आहे, प्लस मंदिरात आपण नाही गेलो आहे. अजून खूप सारे पॉईंट होते जे मी लिटरली मला करायचे होते आणि ते उद्याच्या दिवसात तरी कंप्लीट झाले असते. बट काही बोलू नाही शकत. चला वापसीचा प्रवास. पण तुम्ही नजारा बघू शकता संध्याकाळचा, काय क्लास आहे. असा उत्तम नजारा आहे. हां आपण तिथून गेलेलो मगाशी. हां आता उतरायला काहीच वाटणार नाही. मोबाईल काढ बघू. कोणाचा? माझा. हां त्याच्यावर क्लास येतो मग. ह्याच्यात पण येतोय, ह्याच्यात पण येतोय. आता तो 48 मेगापिक्सेल आहे. हां 48 मेगापिक्सेल आहे तर घे बघ. संध्याकाळचा व्ह्यू आहे. 6 वाजून गेलेत. बघू शकता काय क्लास व्ह्यू आहे. स्टे इथे जर केला असता ना त्याच्यापेक्षा बेटर नाईट व्ह्यू जो होता तो मी तुम्हाला दाखवू शकलो असतो. बट हा तुम्ही बघा काही क्लास व्ह्यू आहे. हा क्या व्ह्यू बघ, काय व्ह्यू आहे. 1 नंबर. म्हणजे पूर्ण रायगड अर्धवट मारलाय, पण बोलतात ना सफल होतोय असं झालंय ते. काय बोलतो. सो जरा चालता चालता मजा घ्या आणि व्ह्यू बघा काय क्लास आहे. 1 नंबर असा. हा 7 किती वाजलेत? 7:10. 6:10 झालेत. म्हणजे आपल्याकडे अजून खूप टाईम आहे. आराम कसा चालणार आहे. फक्त एकदा महादरवाजाला पोचलो की जरा 1 तास तरी आराम करायचाच आहे. नाही बोलत तरी मस्तपैकी असा पद्धतशीर. हा व्ह्यू मला जाम आवडलेला आहे. 1 नंबर मस्त. आपल्याला नाही बोलला तर 2 तास लागले ना चढायला. आता 1 तास नाही तर 1.5 तासाच्या आत आपण खाली पोचतोय. थोडे पाय दुखतात आहे. सो आरामात. आता थोडा काळोख पडायला चालू झालाय. पळवतात वाटतं सर्वांना. हा काय पार्किंग ती तिकडे ती रेड लाईट दिसते. सॉरी त्या 3 लाईट दिसतात बघ ते.
काय करूया तिकडे जाऊन करूया काय जरा. नाही इथे बसूया ना, हळूहळू जाऊया. इथे बसूया जरा. बॅगेत आता ते घेणार आहे ना, ते बॅगेत तिथे खाली जाऊन ठेवूया मस्त. जरा जरा पाय बी जरा पायाला आराम देऊया. दिसत असेल तर बघू शकता मगटोक आहे. हा हे बघा, हा संध्याकाळचा व्ह्यू आहे टकमकटोकचा. आता आपण महादरवाजाच्या इथे हार्डली 5-7 मिनिटात पोचू. किंवा उतरताना काही वाटत नाही. त्यामुळे आता तुम्हाला व्ह्यू पण कमी दिसणार आहे. सो मी इथे सध्या व्हिडिओ थांबवतो. खाली जाऊन आपण बघू. जर थोडाफार काय बोलतात त्याला प्रकाश असेल या, सो त्याच्यामध्ये 1-2 व्हिडिओ आपण बघू. आता सध्या थांबू. ऑलमोस्ट पोचलो आहे. आणि सध्या मेन तर तुम्हाला काहीच दिसत नाही. त्यामुळे हा बघा, तो तुम्हाला एवढं दिसत असेल, त्याच्या व्यतिरिक्त सध्या काहीच दिसणार नाही. सो खाली जाऊन भेटू आपण आता तुम्हाला. ओके बाय. आम्ही आता महादरवाजाच्या खाली थांबलो आहे, कारण का वरती अलाव नाही आहे स्टेसाठी. टेंट वगैरे लावायला देत नाही आहे. त्यामुळे आम्ही आता सध्या खाली थांबवलो आहे. एक दुकान आहे तिथे जागा भेटली आम्हाला. सो तिथे आम्ही कॅम्पिंग नाही करत आहे, थांबतो आहे. जेवण बनवणार आहोत. जेवणार आणि रात्री 12-1 पर्यंत आम्ही इथून निघणार. म्हणजे मॉर्निंग 7-8 पर्यंत या किंवा 9 वाजेपर्यंत आम्ही घरी असू. कारण का आमचा जो पूर्ण प्रॉपर प्लॅन होता तो टोटली खराब झाला आहे. त्यामुळे तरी पण नाईट एक व्ह्यू घ्यायचा होता, त्यामुळे थांबलो आहे. बघू नाईटला जर प्रॉपर एक व्ह्यू भेटला आम्हाला तर आम्ही घेऊ, मग दाखवू तुम्हाला मी, काही प्रॉब्लेम नाही. बट सध्या आता मॅगी बनवतो आहे. सो बघू आता. चला बघू शकता आता आपलं पाणी तर गरम झालं आहे. हां पकडे ठेवू ना. ते त्याच्यातच टाक द्या. सांभाळा आता हे होईल. वाकडा झालाय, वाकडा झालाय. ओके ओके ओके. टोपाला हलवू नको, फक्त हे कर. तो गॉगल घाल ना. गॉगल घाल आता. गॉगल घालण्यात काहीतरी उपयोग करा. हा म्हणून गॉगल घाल, तो चांगला आहे गॉगल. आपण वाटतं पहिल्यांदा नाही का चिकनच हे इथे कसं हे आहे ना, त्यामुळे ते डोळ्यात जाते. तिसरी मॅगी फोडून टाक. म्हणजे एक काम कर, पायाने ना थोडा पुढे तो थांब 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 बस बस. बस. आता फक्त मसाले टाक आणि हलव. आता काहीच हलू नको टोपाला. आता टोपाला धुवायचं कुठे? खाली जाऊन ना. टोपाला खाली जाऊन धुवूया. बस बस बस. कांदा आणि टोमॅटो व्हायचा. आता राहून दे. त्यांच्याकडे आता विचारू नाही, त्यांच्याकडे खाली दुकानात काय काय झाला आपला मॅगीसाठी कांदा आणि टमाटर कापतोय. हा ऑलमोस्ट आपली मॅगी रेडी आहे. अजून 5 ते 10 मिनटं व्यवस्थित बनेल. टमाटर पण आहे ना, लवकर टाकते. हे आलं, शिजत आलंय ते. नाही टाकलं असतं तरी झालं असतं. हे मी 5 मिनिटाच्या मॅगीला 1 तासला अर्धा तास लागतो घरी ना. अरे घर नाही दादा, इथे बसलो की अंडा बिंडा सगळं त्यात टाकतो. हा ते वेगळी गोष्ट आहे. अशी करून टाकतो मॅगी. चम्मच कुठे गेला? असं लाकडं पुढे करा.
आग नाही लागत, हे नाही लागत आहे. ही आपली मॅगी रेडी आहे. मॅगी गरमागरम मॅगी. उद्या लवकर ना बोलवणार आहे. कोण कामावर जाणं आरामात. चुलीवरची मॅगी मस्त. थोडं मीठ कमी आहे फक्त. मस्त व्यवस्थित ना पद्धतशीर. फायनली आम्ही आता उतरतोय. वाजलेत रात्रीचे 9:30. आमची ट्रॅकिंग आता सध्या मस्त आराम केला. तिथे एक मॅगी बिगी बनवली तुम्ही बघितला असाल. आता परतीचा प्रवास चालू केलाय असा मस्तपैकी. हे तसं बघायला गेलं टोटली हा बघा हा टोटली गाळू आहे. पण बघू आता आम्ही सकाळी 4-5 वाजेपर्यंत घरी पोचू या हिशोबाने आम्ही निघतोय आरामात. जसं आता तुम्ही फक्त नाईटला तुम्हाला काहीच दिसणार नाही. मला स्वतःला काही दिसत नाही, तो लांबचा प्रश्न आहे. इथे 3-3, 4-4 लाईटी लावून आम्ही व्हिडिओ काढतोय. अरे